तिकडे चाकू घेऊन बसली बघा माझ्या माग चाकू घेऊन बसली. हेल्प बेस्ट. असं घ्यायचं आणि असं गुर्र लावायचं. आज मी एका गरीबाला खाऊ घातलंय. हे बघा आपला बेत आजचा. हॅलो. तर आज आम्ही बनवणार आहे पुरी भाजी. डिफरन्स फक्त हा आहे की आज मी फक्त इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि हा बनवणार आहे. चल ठीक बनवू आहे, आता. चला. तर आपण घेतलंय आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मोहरी आणि जिरे हे घेतलंय. अजून बटाटा घेतलाय आपण आणि वाटाणा घेतलाय. वाटाणा तुम्ही घ्यायचा आहे तर घेऊ शकता, नसेल तर मग तुम्ही बटाट्याचाच नुसती भाजी करू शकता. आणि आपण सगळे मसाले मिक्स करून घेतले आधीच. ह्याच्यात पावभाजी मसाला आहे, गरम मसाला आहे, गोडा मसाला आहे आणि लाल तिखट मसाला. धना पावडर पण आहे. धना पावडर पण आहे. धना पावडर पण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर तर आपण आधी पुरीसाठी आपण पीठ मळून घेऊयात. मग घ्या आता पीठ मळायला. त्याला पीठ मळावं लागेल पहिल्यांदा. अयो ह्यात तर बाजरी. सॉरी, दुसरे बाजरीच्या पुऱ्या. ठीक आहे, तर आपण आता पीठ घेतलंय मळायला. मीठ टाक त्याच्यात. मीठ टाकतो थोडंसंच टाक. आपण तोपर्यंत ऍपल खाऊयात. ते काम नाही आपल्याला. मला दे ना चाकू. एवढं बस का मीठ? बस झालं. ठीक आहे, मीठ टाकलंय आपण त्याच्यात. पण पीठ मळायच्या आधी मला वाटतं की बटाटे पण आपण शिजायला ठेवावे बरोबरच. तर आपण बटाटे घेतलेत. आता बटाटे आपण टाकणार आहे ह्याला शिजायला. ह्याला टाकणार आहे. शिट्टी कुठे आहे बटाटे? सॉरी, कुकरची. ठीक आहे, आपण आता बटाटे शिजायला टाकलेत. आता आपण मळायला घेणार आहे पीठ. पीठच की मग दुसरं काय मळणार आहे. पाणी टाकून थोडं. हा, काही प्रो नवरा आहे माझा. किती छान त्याने पाणी आता हे केलंय. काय केलं? म्हणावं लागतं जरा की परत काम. ह्यानंच मला सांगितलंय, बनवणाऱ्याची आपण तारीफ केली तर त्या माणसाला बनवताना छान वाटतं. मग आपण पण तारीफ करायची. बनवताना नाही, बनवल्यावर जेवण. बनवताना पण करायची असते. बनवलं तर सगळेच करतात बनवलंय म्हणून. स्किल दाखवताना राडा झालेला आहे अशा तऱ्हेने. पीठ छान मळले पण जेन्युइनली. खरं म्हणते मी, शपथ खरं बोलले मी आता. मग तुम्हाला देऊ शकतो ना पीठ मळून रोज, का नाही? देऊ शकतो का नाही खरं सांगा तुम्ही. 2-3 तासांनी खायचं असेल, लवकर नसेल खायचं किंवा संध्याकाळी खायचं असेल, सकाळी चालू करून. बहाणे ते सगळे बहाणे. ते रोज देऊ नये म्हणून मला माहिती आहे ना. मी आज ओळखते का? कुठे तेल कुठे? ते तळायचं तेल आहे. तळायचं असतं तेल आमचं. तेल असतं आता. ते तळण्यासाठी ठेवलं. तळलेलं तेल मग त्यात कशाला मिक्स करायचं? तळलेलं तळायलाच वापरायचं ना परत. असं खोटं दाखवू नको तू दर्शकांना. किती लावायचं सांग आता, नाही तर परत गंडल काहीतरी. थोडस हातावर घेऊन लावले, लावत बसू नको त्याला तेल. तुमच्या नवऱ्याला जर स्वयंपाक करायला येतो ना, तर तुम्ही ह्या आयुष्यातली सगळ्यात लकी मुलगी आहे असं म्हणा. बघितलं का? मला येत नाही स्वयंपाक करायला. येतं नाही येत मला. बस झालं का? हा, त्यांना गोळा दाखव. गोळा उचलून. गोळा बघा, गोळा. वा, किती छान मिळले का नाही. थँक्यू गाईज. बस का? हा, आता ठेवू ना बाजूला. हा, आता ती शिजायची वाट बघायला. हा, हात धुवून घेऊ का? हा. सगळं विचारून करायला लागते. म्हणायचं. आता पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता आपण बारीक करून घेणार आहे कोथिंबीर, आलं, लसूण. हे सगळं मी बारीक केलंय. छोटं बघा किती केलं. मग मी म्हणलंच नाही की मी केलंय.
नाही म्हणजे सगळंच मी करतो असं सांगतो ना व्यवस्थित. मी जर बारीक करत होतो. मला दाखवत नाही दर्शकांना. हा काय ठीक आहे. म्हणला की सगळंच मी करतो आणि आता माझ्याकडे दिल्यानंतर म्हणतो हे बारीक करून दे. आता काय बोलायचं? बारीक कर की. काय तू करणार आहे का? मिक्सर करणार आहे? तुला फक्त बटन दाबायचे तर बटन बी तू दाबायचं ना. नीट कर बाबा, ते उडतोय आपला मिक्सर. मिक्सर बरं तू बी उडशील. बघा ह्याला म्हणतात आळस. याचा आळस असतो बघा. उठायचं बिरायचं लागतं. ती वरण बंद कर आधी. हे घे झाली वरण बंद कर. पेस्ट झाली बघा. असं जागेवर बसून तुम्हाला जमतं का असं करायला? म्हणजे मी आज पहिल्यांदा जागेवर बसलीये गाईस. नाही नाही म्हणजे एवढे व्हिडिओ मिक्सर चालवताना तिथं त्याच्या शेजारी बसायचं. ह्याच्यातच घ्यायचं ना, मग ते गॅस आहे टाकीतच का? घ्यायचं ना मिक्सर आणि मग ते मग gas? घालायचं असं टाकीत घ्यायचं आणि असं गुर्र करायचं. काय कशाला तेवढं तरी करायचं? एवढं मशीन आहे, काय झालंय वगैरे कशाला झालं का? मिक्सरला घाबरणार पहिलं शिट्ट्या- पोरगं बघितलंय मी. शिट्ट्या बस झाल्या का? मिक्सरला घाबरणार म्हणजे मिक्सर काय साधा वाटला का तुला? झाल्या का शिट्ट्या? बस. साधाच येतो, लय महागडा नाहीये. रे काय रे, काय करावं? कुठं सोडा आहे? सोडायला कुठं आहे का जागा अशी त्याचं सोडावं? कमेंट्स येतील त्याच्यात आग्रा. आग्रा? पागलखाना आहे ना आग्र्याला. आग्र्याला आहे का? अलिबागला मला वाटलं. ए अलिबागला ओल्ड एज होम आहे. लय टीव्ही बघून झालंय तुझं असं. अलिबागला कुठे किती झालं का सांग, किती झालं ते? झालं तिथे बस. नरड त्याचं दाबून टाक. अलिबागला पागलखाना आहे. अरे ते येरवडा आहे. अगं लोक म्हणत नाहीत का अलिबागच्या आहे क्या? होय मग तुला काय यायला अवघडच आहे राव. असं म्हणते तू. तू तेच ती ही बघती तू त्याच्यामुळे तुला तारक कळतं. मेहता का उलटा चष्मा. त्याला आग्र्यात म्हणते तोय. मग आग्रा तू का म्हणली पण? कारण आग्रे का पागलखाना किती फेमस आहे. ह्याला जाऊन आग्र्याला सोडा. आग्र्याच्या पागलखान्यात आलाय का? आग्राच आहे ना हे ते. तुम्ही काय म्हणता ते सांगा बाबा. आग्राच आहे. सगळी दुनिया आग्रा म्हणते. हीच नाही आग्रा म्हणत दुनिया. अलिबाग तर मी आज पहिल्यांदा ऐकलंय. मी बघू. ह्याच दुनियेत राहते ना. कोण कुठल्या पागलखान्यात नाही तिकडे. मी आग्र्याच्या आहे, अलिबागच्या आहे. कशात पण भारी फील करतोय रे देवा. ते सगळे म्हणत असतील जर हाच बनवतोय तर ही इथं का बसली. पण मी मिक्सर मधलं बारीक करून द्यायला बसलेले. कळलं ना? तुम्हाला ते ह्याची स्टोरी माहितीये का? विक्रम और वेतालची. काय डोकं दुखतंय. ती स्टोरी सांगायला ही आहे. आता हा तुम्हाला फक्त बनवताना दिसेल, पण त्याच्यानंतरचं जे किचन क्लिनिंग आहे, त्याच्यानंतरची जे भांडी घासावी लागणार आहे ती कोणाला करायची? मी तर नाही बोलणार आज सगळं मी करणार आहे. तू दरवेळी पोळतो बरं का. दर व्हिडिओत काही ना काहीतरी पोळलेलंच असतंय. तिकडे चाकू घेऊन बसली बघा माझ्या माग चाकू घेऊन बसली. तुम्हाला कळतंय का कोण मला बनवायला होते? चाकू घेऊन मला हे चाकू मी ते ऍपल कापायला घेतलेला. नाही पण ऍपल कापायला तर हा वाला ऍपल चाकू खाऊन झाला आता. दोन चाकू घेऊन बसली आता बघा. बनव. ठीक आहे, ठेवून देते. तसलं करतो मी. हेल्प काय होतं ते? ते रील होत ना. म्हणजे एक असं काहीतरी बनवायचं की दाखवायचं की किती छान आपण असं प्रिन्सेस ट्रीटमेंट देतोय आपल्या बायकोला. पण नाही, हे असलं लगेच म्हणायचं त्याच्यामध्ये की कोण करायला लावतंय, चाकू दाखवून करायला लावतंय. चाकू घेऊन तर बसलेले का नाही? दोन चाकू होते. सगळ्यांना माहितीये मी ऍपल खात होते. तुमच्या समोरच खाल्लं की ऍपल. ऍपल कधीच संपलंय आता. ऍपल पार जिरला आता थोड्या वेळात. पण मग बोर झालंय ना बसल्या बसल्या, काय करू? मग खेळत बसले चाकूवर.
चला आपण बनवायला घेऊ आता भाजी. हा बनवा बनवा. तेल टाकतोय पहिल्यांदा मी. सगळं टाकतो बस झालं. तेल टाकतोय, मग आपण टाकणार आहे जिरे, आता मोहरी. आधी मोहरी टाकायची असते. तसं काय नसतं. मोहरी तडकल्यानंतर जिरे टाकायचे असते. तडकू द्यायचंय. हा थांब ना, कढीपत्ता टाक. कांदा टाकू ना आधी, मग कढीपत्ता पण टाकू. अरे तेलात कढीपत्ता टाकते, कांदा टाकलाय, ठीक आहे आता काय. दिसतंय का तुम्हाला? दिसते ना. ह्यात आपण थोडं मीठ टाकणार आहे. मी मीठ टाकतो दरवेळी, कारण कांदा चांगला भाजला जातो मिठाने. कढीपत्ता टाकू पटकन. आता आपण टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो मसाले घे ना टाकून, म्हणजे तेलावर ते बी भाजून निघते. आता आपण मसाले टाकणार आहे. हे सगळे मिक्स केलेले मसाले, आणि आपलं हे पण टाकणार आहे. पेस्ट केली ती आपण ती. सगळे मसाले आपण एक एक चमचे घेतलेले, तुम्हाला दाखवलेले, ते मगाशी सांगितलेले. आता तुला वटाणा टाकायचं आणि पाण्यामध्ये थोडा शिजू द्यायचा आहे त्याला. मस्त वास सुटला एकदम. ते मसाला आणि कढीपत्ता ते सगळं मिक्स होऊन खूप छान सुटला. छान वास येतो. छान वास येतो एकदम. त्याला थोडं तेल सुटलं की मग मसाले भाजले तर समजायचं. नाही ती स्मॅश कर ना, ते ह्याच्याने बटाटे तोपर्यंत ते घे ना स्मॅशर खायचं. लय नसतेच माय, अशा हाताने बुगा करून ती टाकायचे. गरम आहे, तिच्यातनं वाफ येते, तुला कसलं ते हाताला होईल बाबा. हा ठीक आहे, ह्याच्यावर दाखव कॅमेरा. त्याच्यावर वरच्या वर स्मॅश करणार आहे मी, जास्त स्मॅश करणार नाही. कुठे गेला स्मॅश? ते काय तो वरती आहे. आता त्याला तेल सुटले, दाखव त्यांना झूम करून. त्याला तेल सुटलेलं आहे, तर आपण त्यात आता वटाणे टाकू आणि पाणी टाकू थोडं, म्हणजे वटाणे भाजले जातील चांगले. त्याच्यात भाजले नाही, शिजले जातील चांगले. हॅलो त्याला हॅलो. असा मधनं कापू. ठीक आहे, आता मला वाटतं बटाटा टाकून घ्यावा त्यात. ते लय मोठे मोठे झाले, ते छोटे छोटे असू दे, ते होतंय ते बारीक. अरे नाही होत, थोडं 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 छोटे छोटे कर. म्हण ना, मी बनवणार आहे ना. ठीक आहे, बरंच बारीक झालं आता. ठीक आहे, आता ते हलव जरा ते. हात धुऊ द्या. प्रत्येक गोष्ट केल्यानंतर हात धुवायचं आहे. टाक पाणी त्याच्यात. वास खूप छान येतोय बरं का. वास आता ह्याच्यातून नाही हे करतायत, ट्रान्सफर करतायत, पण खूप छान येतोय. वेल डन माय हजबंड. अजून तर पुऱ्या बनवायच्या, मग तर पागाला तुझी येते. आहे का नाही? इकडे गंडके ह्याचे हे पण गरम होतात. ऑब्विसली होणार ते. त्याचे कान गरम होतात. मी तुझ्यासारखीच आहे.
मी काय केलं? माझे कुठं कान गरम होते? रागाने म्हणतोय. तर पाणी टाक गपचूप. पाणी टाकतोय आपण आता. बघा पाणी गेल खाली. पलीकडून पाणी टाकायचं ना, म्हणजे इकडून दर्शकांना दिसतं. झालं की आता, झालं बस की, अजून किती ते हलवा आता. त्या उजव्या हाताने करा, चप नाही. आता बघ कशी दिसते ती. हो का, ठीक आहे. आता पुऱ्या करायला घ्यायच्या, त्या होऊ द्या आता. आता आपण पुऱ्या करणार आहे. आपण म्हणजे हा म्हणजे करणार आहे. मी करणार आहे पुऱ्या. बघू गोळा किती घेतलाय. एवढा गोळा घेतला. ती पुरीला खूप मोठा गोळा झाला. देकडे मी तुला गोळे करून देते. ह्याच्या अर्धा करू का मग? अर्धा, हा ठीक आहे. ठीक आहे, एवढा गोळा घेतलाय आता. हा ठीक आहे. आता बघा कसा बनवतोय. खतरनाक. पीठ लावून ठेवलं सगळं त्यांना. ठीक आहे. त्याला ऐक ना, ती थोडस ह्याच्यात असं असं करून घे पिठात. थोडं थोडं कर रे, एवढं नाही. पीठ सगळं तळलं. हा, आणि पुरी केवढी असती त्या ह्याच्यानं कर, अंदाजानं. आमची नकाशावाली पुरी. नाही, तो खूप छान बनवतो. आणि आज जर नकाशा बनवत असेल तर तुम्ही समजून घ्या, तो मुद्दाम बनवतोय. पण नकाशा नाही बनलेला, गोल बनलेला. एवढं बी नसतं त्याला हे करायचं की ती अख्खी पुरी चिटकवून टाकली बाबांनी खाली. थोडं त्याला असं हलवून हलवून असं करायचं. असं तुला शिकवली ना घोलीनी. व्यवस्थित करतो आता. व्यवस्थित आहे. मला माहिती ना आता, व्यवस्थित वाला तो ठेवणार ह्याच्यामध्ये, व्हिडिओ मध्ये. कडा लाट, कडा जाड जाड वाटत ना जरा, त्या लय चिपकू नको खाली. मी लाटून दाखवू का एक? त्याला तेल लावायला लागेल मला. एक लाटून दाखव. तेल लावायला लागेल त्याला थोडं. एक लाटून दाखवते, दे दे की. नाही मी करतो, थांब. अरे एक लाटून दाखवते म्हणजे तुला समजेल. नाही थांब जरा. कर बघू मला काय. अयो, हा, एवढा गोळा घेतलाय. बघू, ठीक आहे. आपण इथंच टाकू. अटेम्प्ट 1, अटेम्प्ट 2, अटेम्प्ट 3. त्याला थोडं थोडं हलकं पीठ लावायचं असतं खाली, माहिती का, कारण ते चिटकणार नाही खाली. तुझं चिकटते जरा खाली. पीठ चपातीला लावायच्या जागी माझा नवरा त्या ह्याला लावतोय. असं लवकर लवकर पलटायचं म्हणजे ते चिकटणार नाही. आणि दाबून नको, अल्लद हाताने त्याला हे करायचं. ठीक आहे, असू दे तळ आता तशीच. ती का बंद केली का? तेल ओततोय आपण ह्याच्यात. एवढं तेल बाद झालं का? बाद झालं, खूप झालं ते. तेल गरम तोपर्यंत तुम्ही भाजी बघा किती छान उकळती आहे. इयो, नाही टाकू का? कशी सोडणार? अशी. हा, कशी सोडायची? अरे ती घे पटकन. पलटी करू का? थांब, नाही मध्ये त्याच्या दाब, मध्ये दाब त्या पुरीला. तसं नाही. हा म्हणजे ठीक आहे, तसं बी चालतं. हो का, असं दाबायला असं, म्हणजे ती फुगती पुरी. कळलं का? हो का, अशी. हा, मग अशी पलटायची. ते घे ना पुरी काढायला काहीतरी घे. हा, हे बघ फुगली. हे बघ, त्यांना दाखव की पुरी फुगलेली. तू बनवलेली पुरी फुगली ना. दिसती ना. ठीक आहे. तो सर काय बनवतोय ना. खाली ताट घे ना मग. काढते मी पुरी. हे बघा पुरी किती छान झाली आहे, किती छान फुगली आहे ती पुरी. हा, नाईस योगेंद्र. सर बाजूला. आता कॉन्फिडन्स आलेला दिसतोय. सर बाजूला. तो शिपुरी कोण टाकतं? थांब मी तुला सांगते. असं धरायचं आणि अशी साईडनी सोडायची असते अशी पुरी.
ते दुसऱ्या पुरीला बी दे तेवढा भाव. फुगवली बाबा माझ्या नवऱ्यानं पुरी. हे बघा कसा फुगलाय. त्याला उलट कर, ती पलीकडची बी कर, लगेच काढले वेळ ठेवू नको त्याला. बस का काढू का? येस. झाली का? पण कसं काढणार? वाव, भाजी कसली छान लागते. ठीक आहे, मी पहिल्यांदा लिंबू पिते. कसली भारी पुरी झाली राव. अशा तर मी पण कमीच बनवते, एवढी छान झाली. वास इतका छान येतोय ना भाजीचा. वाव. बेस्ट. खरंच लय भारी झाली आहे. म्हणजे बनवू शकतो आता तू. हा. सेल्फी मध्ये घे, हे बघ. सेल्फी मध्ये घे. हे बघा आपला बेत आजचा. खूप भारी झाली, खूप भारी झाली माहितीये का. तर- तुला चालते मी. हा. तू बघ खाऊन कशी झाली. मला चाल. लिंबू पिळल्यानंतर तर इतकी छान टेस्ट आली ना, सिरियसली. आणि गरम गरमच पुरी छान लागते. एक नंबर झाली टेस्ट, एक नंबर झाली. भाजीची पण मस्त झाली. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही पुरी भाजी बनवून खा. मस्त झाली पुरी भाजी. आमचा व्हिडिओ अशीच बनवा. पॉसिबल होईल तितका शेअर करा, हा. कमेंट करा, लाईक करा. थँक्यू. आज मी एका गरीबाला खाऊ घातलंय. परत म्हणायचं नाही आता काय करत नाही म्हणून. तर थँक्यू. आपण ऑफ द कॅमेरा बोलू. बाय. थँक्यू. बाय. थँक्यू.